नमस्कार श्रोतेहो, आपले पुस्तकाचे जग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तरी आपण मृत्युंजय ही कादंबरीचे वाचन करणार आहोत. या कादंबरीचे लेखक शिवाजी सावंत आहेत. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत. कर्ण. भाग 1. आज मला थोडं बोलायचं आहे. मी बोलणार म्हणून काही लोक दचकतील, म्हणतील कलावश माणसं केव्हापासून बोलायला लागली. पण केव्हा केव्हा अशांना बोलावं लागतं. जेव्हा जेव्हा हाडामासांची जिवंत माणसं मृतांसारखे वागायला लागतात, तेव्हा तेव्हा मृतांना जिवंत होऊन बोलावं लागतं. छे, मी काही आज इतरांसाठी बोलणार नाही, कारण मला चांगलं माहिती आहे की तसं बोलणारा मी काही कोणी मोठा तत्वचिंतक नाही. माझ्यापुढं जग उभं राहिलं तेच मुळी समरांगण म्हणून, आणि माझं जीवन म्हणजे तर त्या समरांगणावरचा केवळ एक वानाचा भाता. अनेक प्रकारच्या, अनेक आकारांच्या, विविध गठणांचे बाण ज्यात अगदी काठोकाठ ठासून भरले आहेत, असा एक भाता. आज मला माझ्या आयुष्यात तो भाता सर्वांसमोर स्पष्ट उघड करावयाचा आहे. स्वतःच्या हातांनी त्यातील विविध घटनांचे बाण, अगदी एकजात सगळ्या घटनांचे बाण आज मला मोकळ्या मनांनी सर्वांना दाखवायचे आहेत. आपल्या दिव्य पात्यांनी तळपणारे, आपल्या बांधीव आणि आकर्षक आकारानं चटकन डोळ्यात भरणारे, तसेच मोडलेल्या शेपटामुळं केविलवाणे दिसणारे आणि ठिकठिकाणी तुटलेल्या पात्यामुळे उघडे बोडके कसे तरीच कलाहीन वाटणारे अगदी सर्वांच्या सर्व बाण, आणि तेही जसेच्या तसे आज मला सर्वांना दाखवायचे आहेत. जगातील एकजात वीरतेकडून मला ते पारखून घ्यायचे आहेत. धरणीतलावरील यच्चावत मातृत्वाकडून आज मला त्यांचं खरंखुरं मोल ठरवून घ्यायचं आहे. पृथ्वीतलावरील एकूण एक गुरुत्वाकडून मला त्याचं खरंखुरं स्थान ठरवून घ्यायचं आहे. जीवाला जीव देणाऱ्या मित्रत्वाकडून आज मला त्याची परीक्षा करवून घ्यायची आहे. जिव्हाळ्याच्या प्रेमसरणींनी ओथंबून जाणाऱ्या बंधुत्वाकडून आज मला त्याचं खरंखुरं मूल्यमापन करायचं आहे. आतून अगदी माझ्या मनाच्या सखोल आणि गहनगंभीर गाभाऱ्यातून एक आवाज अलीकडं मला वारंवार स्पष्टपणं ऐकू येतो. जो मनाच्या निर्धारानं मी तो आवाज थोपविण्याचा प्रयत्न करतो, तो वायूच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विझण्याऐवजी पूर्वीपेक्षा अधिक जोमानं जास्तच भडकत जाते, तसा तो आवाज मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, सांग कर्णा, तुझी जीवन कथा आज. सर्वांना सांग. आज तू सर्वांना समजेल अशा भाषेत सांगावी, अशीच आजची परिस्थिती आहे. सगळं जग म्हणतं, कर्णा, तुझी जीवन म्हणजे एक लख्तर होतं. सांग सर्वांना गरजून सांग की ते लख्तर नव्हतं, तर ते जरीकाठचं एक तलम राजवस्त्र होतं. केवळ परिस्थितीच्या निर्दय काटेवरी कुंपणात अडकून त्याच्या सहस्त्र चिंध्या झाल्या.
ज्याला मिळेल त्यानं त्या आपल्या वेशीवर हव्या तशा टांगल्या आणि तरीही तुला त्या राजवस्त्राचा एवढा अभिमान वाटतो का? कुठल्या तरी अडगळीत सुंदर संदुकेच्या तळाशी पडून राहणाऱ्या नव्या कोऱ्या आणि अखंड राजवस्त्रापेक्षा अक्राळ विक्राळ तांडव करणाऱ्या काळाच्या झंझावाताशी केवळ एकाकीपणानं झुंजताना फाटून गेलेलं तुझं ते राजवस्त्र कमी मोलाचं होतं काय? ते सर्वांना नीट डोळे उघडे ठेवून पाहू दे, नीट कान उघडे ठेवून ऐकू दे. वीरांच्या कथा नेहमीच चवीनं ऐकणाऱ्या आणि दुसऱ्याच क्षणी, अगदी दुसऱ्याच क्षणी त्या तितक्याच सहजपणं आणि निष्काळजीपणं सरळ विसरून जाणाऱ्या त्या वेड्या जगाला तुझी ही कथा कधीतरी गदगदा हलवून सांडील काय? काय आहे का तिच्यात एवढी प्रचंड सामर्थ्य? विश्वाच्या अंतिम सत्तेवर ज्यांचा ज्यांचा नितांत विश्वास आहे, ज्यांना ज्यांना मृत्यू हे एक खेळणं वाटतं, अशा जगातील अजून अस्तित्वात असलेल्या सिंहाच्या छातीच्या वीरांना तरी आज तुझी ही कथा ऐकावीशी वाटेल. छे, ही काय केवळ कथा आहे, ते एक महान सत्य आहे आणि सत्य हे पाहणाऱ्यांच्या व ऐकणाऱ्याच्या इच्छेचा विचार कधीच करीत नसतं. ते नेहमी जसं असतं तसंच पुढे येत असतं, उगवत्या सूर्यदेवासारखं. कोणतीही कथा ऐकत असताना ती ऐकणाऱ्याची अशी कल्पना असते की तिच्या मद्याचे माधुर चषक असावेत, नर्तिकांचे नादमय पदन्यास असावेत, स्त्री-पुरुषांची आवेगपूर्ण आलिंगन असावीत, क्षणभंगुर जीवनाची जाणीव कुठेतरी विसरायला लावणारी धुंदी त्यात असावी. मी सांगणार आहे त्या माझ्या जीवनकथेत असलेलं मद्याचे चषक नाहीत, मनाला हळूवार गुदगुल्या करणारे नर्तिकांचे पदन्यास नाहीत. तिच्यात आहे केवळ संग्राम, निरनिराळ्या भावभावनांचा थरारून सोडणारा संग्राम. प्राणपणानं लढणारा मी केवळ एक रांगडा सैनिक. मी माझी कथा आज केवळ माझ्याच समाधानाकरिता सांगतो आहे. माणसाला कुठंतरी आपलं मन मोकळं केल्याशिवाय आपण मुक्त झाल्यासारखं वाटतच नाही. म्हणून माझी ही कथा मी मोकळ्या मनानं सांगणार आहे. पण माझी ही संग्राम कथा संगतवार कशी सांगावी हीच आता माझ्यापुढची खरी अडचण आहे. कारण कडाडणाऱ्या विजेचा कानठळ्या बसविणारा मर्मभेदक आवाज ऐकल्यानंतर रानटी घोड्यांच्या कळपातील अनेक घोडे जसे वाट फुटेल तिकडे इतस्त धावू लागतात, तशा अनेक घटना आता स्पष्टपणे माझ्या डोळ्यासमोर काळाचा क्रम सोडून हव्या तशा धावत आहेत. त्यांची संगतवार रचना कशी करावी ते माझं मलाच आता सुचेनासं झालं आहे. का कुणास ठाऊक, पण यावेळी पुन्हा पुन्हा माझ्या डोळ्यासमोर उभी आहे ती गंगामातेची पवित्र आणि रमणीय तीरावर वसलेली चंपानगरी. चंपानगरी हे माझ्या जीवनातील मला आवडणारं सर्वात सुबक असं वळण आहे. त्या नगरीच्या नुसत्या आठवणीबरोबर माझ्या स्मृतीचं अरण्य एकदम चाळवलं जातं आणि घटनांच्या हरिणांचे कळपाच्या कळप धपाधप उड्या घेत धावू लागतात. कुणी म्हणतात आठवणी म्हणजे मोरपिसासारख्या असतात, तर कुणी म्हणतात त्या बकुळ फुलांसारख्या आपला सुगंध मागं दरवळत ठेवणाऱ्या असतात. पण मला मात्र ते कधीच पटत नाही. आठवणी या नेहमीच हत्तीच्या पायासारख्या असतात.
त्या आपल्या खोलवर असा ठसा मनाच्या ओलसर भूमीवर माग ठेवूनच जातात. निदान माझ्या सर्व आठवणी तरी या अशाच आहेत. चंपानगरी हा माझ्या जीवनाच्या मरुभूमीवरील काळाच्या गजरा जाणं उठविलेला एक असाच खोलवर आणि स्पष्ट असा ठसा आहे. माझ्या जीवनप्रवासातील ते सर्वात शांत आणि हवंहवंसं वाटणारं आश्रयस्थान आहे. काही काही लोक जीवनाला मंदिर म्हणतात. मला माहिती आहे जीवन तसं मंदिर मुळीच नाही आणि असलं तर चंपानगरी ही त्या मंदिरातील सर्वात मंजूळ अशी एकमेव घंटा आहे. गंगामातेच्या विशाल आणि रमणीय किनाऱ्यावर वसलेलं ते एक छोटंसं गाव आहे. कसलं होतं? पुढील कादंबरी भाग 2 मध्ये